चलेंगे मैदान में दोपहर के सत्र का ये पहला मुकाबला, तीसरे दिन का दूसरा मुकाबला कृष्णा क्रिकेटर वर्सेस बाड़ू 11 टीम के बीच में एक हाई वोल्टेज मुकाबला। सीमित 6 ओवर का मुकाबला। पहले टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला कृष्णा क्रिकेटर टीम का। और गेंदबाजी मार्ग के ऊपर विशाल कावले नजर आएंगे। स्ट्राइक के ऊपर दीपक पटनायक, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर अगर बात की जाए तो देवेंद्र गडेकर। ये जोड़ी मैदान के बीच में पहला ओवर पावर प्ले का, पहले 2 ओवर पावर प्ले के रहेंगे। तो पावर प्ले का पहला ओवर लेकर वामन गेंदबाजी मार्ग के ऊपर, बिल्कुल खुद कप्तान, खुद आइकॉन प्लेयर जिसके पास गेंदबाजी है, बल्लेबाजी है, फील्डिंग भी बहुत ही बड़े पॉइंट के रीजन में टैप किया गेंद को और इसी बीच सिंगल लेने की कोशिश, लेकिन वहां पर के खिलाड़ी बिल्कुल आक्रामक रूप में नजर आते हुए। जी हाँ, बिल्कुल एक बेहतरीन मुकाबला, एक कांटे की टक्कर होगी मैदान में, क्योंकि दोनों टीमें 3-3 मैच जीतकर बिल्कुल इस मैदान तक पहुंची है। तो एक कड़ा मुकाबला रहेगा टॉपर के लिए। फुल टॉस गेंद शायद लेग साइड के काफी बाहर रखी हुई और अंपायर ने नो करार दे दिया। जी हाँ, बिल्कुल एक सटीक निर्णय अंपायर का। बिल्कुल 3 दिन में अंपायरिंग का एक बेहतरीन काम दोनों अंपायर बाबू टेमकर सर और उनके साथ साथ प्रदीप पेडनेकर सर इन्होंने निभाया। फ्रीड का मौका रहेगा। बल्लेबाज दीपक पटनायक, खुद कप्तान, खुद मालक इस टीम के, उनके सामने वामन कावले एक अनुभवी के साथ गेंदबाजी में नजर आएंगे। विकेटों के पीछे अगर बात की जाए तो विशाल कावले विकेटों के पीछे काम निभा रहे हैं। उनके पीछे अगर देखा जाए तो बिल्कुल देवेंद्र। बड़ा स्ट्रोक कवर करने में लॉफ्टेड कवर का इस्तेमाल, यहां पर सिंगल रन मुकम्मल कर गए और गेंद देखो बिल्कुल कांटा बदलती हुई, बिल्कुल खिलाड़ी को चकमा देकर गेंद सीमा रेखा पार 4 रनों के। लॉफ्टेड कवर का इस्तेमाल, क्लासिक शॉट जिस बल्लेबाज के बल्ले से निकला वो दीपक पटनायक। इस बीच फिर एक बार उड़ाने का प्रयास, खुद गेंदबाज और बिल्कुल विकेट कीपर दोनों आ चुके थे। कॉलिंग वहां पर होनी चाहिए थी, शायद वहां पर कॉलिंग नहीं हुई और पहले विकेट का पतन दीपक पटनायक। बैक टू द पवेलियन। के बीच में बैक टू बैक 2 छक्के जिस बल्लेबाज ने लगाए वो बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में सागर गवंडी ऑन स्ट्राइक और गेंदबाजी मार्ग के ऊपर विशाल कावले। एक तरफ अनुभवी गेंदबाज, एक घातक गेंदबाज, बल्लेबाजों को सोचने के ऊपर मजबूर कर देने वाला गेंदबाज। गेंदबाजी मार्ग के ऊपर बड़ा शॉट, पहली गेंद के ऊपर सागर गवंडी ऑन फायर। इट इज अ 6 रन। के ऊपर 4 गेंदों का खेल हुआ समाप्त। मैदान के बीच में बिल्कुल खिलाड़ियों का हौसला बढ़ाते हुए बिल्कुल कट किया पॉइंट के रिजन में। ऑप्टिक के बाहर रखी थी गेंद, वहां पर फायदा मिला, लेकिन वहां पर देखो कॉलिंग, जो कॉलिंग की मैं बात कर रहा, आपस में जो कॉलिंग तालमेल होना चाहिए खिलाड़ियों को और गेंदबाज हो, विकेट कीपर हो, वो कॉलिंग वहां पर सही तरह से नहीं दिखा देता हुआ
फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, वामन सामने से बिल्कुल गौरव देवेंद्र गडकर के लिए, फिर कट किया पॉइंट के रीजन में, लॉफ्टेड वहां पर स्ट्रोक, कवर और पॉइंट के बीच में स्ट्रोक निकलता हुआ, और यहां पर देखो बेहतरीन वहां पर थ्रो को गैदर किया, 2 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। बेहतरीन गेंदबाजी, उतनी बढ़िया बल्लेबाजी मैं कहूंगा, क्योंकि बार बार कवर के रीजन में जो 2 शॉट नजर आए, बिल्कुल अगर बात की जाए सागर की और देवेंद्र की, बेहतरीन शॉट हमारे साथ जुड़ चुके बिल्कुल तुषार गौंडी। तुषार कवर के में 2 लॉफ्टेड हम शॉट निकले, बिल्कुल एक 4 रन के लिए, और अभी एक शॉट 2 कवर पॉइंट के बीच में थे। क्या ऑफसाइड की रीजन में शॉट खेलना लाजमी रहेगा इस मैदान में? अक्षय जी, ऑफसाइड की रीजन में थोड़ा सा आउटफील्ड हमको स्लो दिखाई दे रही है, तो वहां पर आपको शॉट लगाना है तो दमदार स्ट्रोक लगाना होगा और गैप ढूंढना होगा, तभी जाके आप एक बाउंड्री हासिल कर सकते हैं। अक्षय जी हाँ बिल्कुल, हेलो जी हाँ बिल्कुल, अगर बात की जाए सागर की, जो चौवा लगाया था, छक्का लगाया था, बिल्कुल ऑटोमैन का इस्तेमाल किया था, ताकत का इस्तेमाल किया था, और गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी जा रही है मैदान में। अब मात्र गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन, नया गेंदबाज सिद्धेश कावले, कल के दिन में इन्होंने बहुत प्रेरित किया, बेहतरीन गेंदबाजी अपने टीम के लिए, वो सिद्धेश कावड़े युवा गेंदबाज, गेंदबाजी मार्ग के ऊपर सिद्धार्थ कावड़े जिस गेंदबाज का नाम, ब्लॉक कॉल में डालने का प्रयास, लेकिन हल्की सी लोअर फुल टॉस रहती हुई गेंद, बहुत ही बढ़िया कनेक्ट किया कवर कर दिया, फिर एक बार कारपेट के सारे स्ट्रोक, सिंगल रन का मौका इस्तेमाल। और कोई भी बल्लेबाज अगर कवर और पॉइंट के रीजन में खेल रहा है तो बिल्कुल गेंदबाज के मन में दुविधा नजर आती है, क्योंकि अगर अक्सर देखते हैं बिल्कुल बल्लेबाज मिड विकेट और स्क्वायर लेग के रीजन में खेलना पसंद करते हैं, लेकिन कवर और पॉइंट ये को बहुत ही बढ़िया थर्ड मैन के रीजन में खेला हुआ स्ट्रोक, बिल्कुल जाएगा सीमा रेखा करीब, वहां पर शायद से सीमा रेखा वहां पर पार पहुंच गया 4 रन के लिए। ये बिल्कुल स्ट्रेटजी होती है बल्लेबाजों की, कवर पॉइंट और थर्ड मैन के रीजन में अगर आप बल्लेबाजी कर रहे हो तो बिल्कुल गेंदबाज थोड़े से दबाव में होते हैं। आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल कृपया कॉम्बॉक्स मध्ये यायचंय ऋषी कुडव। फिर एक बार सिद्धेश चले, ये देखो ये बहुत ही बढ़िया गेंद थी, बिल्कुल गति में परिवर्तन नजर आया, ऑफ टिक की हल्की सी बाहर रखी थी गेंद, लेकिन थोड़ी सी नीचे रही, इसलिए मौका नहीं मिला बल्लेबाज को खेलने के लिए। और इसी के साथ कारपेट के सारे यहाँ पर बिंदी गेंद की समाप्ति, कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त दूसरे ओवर का, और 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये गेंद बिल्कुल इलेक्ट्रिक के बाहर निकलती हुई, गुडलैंड के ऊपर टिप्पा जरूर गिरा था, लेकिन हल्की सी बाहर निकलती हुई गेंद उछाल प्राप्त करती हुई इलेक्ट्रिक के बाहर अंपायर ने दंडित कर दिए अतिरिक्त रन, यानी कि 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। सिद्धेश चले गेंदबाजी मार्ग के ऊपर अपनी ओर से चौथी गेंद डालने का प्रयास, फिर एक बार सिंगल रन मुकम्मल। जी हाँ बिल्कुल, 22 की तरफ से पर सिंगल रन, और सिंगल के तहत पारी का स्कोर 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। यह भी गेंद हल्की सी बाहर रखी थी इलेक्ट्रिक के, अगर बल्लेबाज शफल कर निकल जाते तो शायद दुविधा नजर आती मैदान में। फिर एक बार सिद्धेश गेंदबाजी मार्ग के ऊपर, पावर प्ले का दूसरा ओवर प्रगति पर चल रहा है, अभी तक अगर स्कोर कार्ड में ठीक ठाक कहूंगा 21 रन, जो कि स्कोर कार्ड के ऊपर बेहतरीन स्कोर कार्ड। ब्लॉक कॉल में डालू गेंद, यहां पर खोज के निकाला, बेहतरीन गेंद, 1 बाउंस सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। बिल्कुल 25 रन स्कोर कार्ड के ऊपर, पावर प्ले के आखिरी गेंद का खेल बाकी। हमारे साथ सर्वेश बाकर 3 दिन से बिल्कुल स्कोरिंग काउंटिंग का काम हमारे साथ निभा रहे हैं, एक बेहतरीन काम इस टूर्नामेंट दरमियान। सर्वेश बाकर का फिर एक बार घुटना टेक और तमाशा देख, गेंद जाएगी सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। कार्ड के ऊपर नजर डाली जाए तो बिल्कुल सागर की लाजवाब बल्लेबाजी, 2 छक्के 1 चौवा जिस बल्लेबाज ने सागर ने लगाया, कुल मिलाकर
18 रनों के ऊपर निजी बल्लेबाजी सागर गवंडे की, उसके साथ साथ देवेंद्र एक चौवे के साथ बल्लेबाजी कर रहे हैं मैदान में। एक छोर के ऊपर टिके रहना जरूरी है, वो काम मैदान के बीच में कर रहे हैं और बिल्कुल सामने वाला बल्लेबाज जो लय में बल्लेबाजी कर रहे हैं यानी कि सागर को बार बार स्ट्राइक देने की कोशिश, एक बेहतरीन स्ट्रेटजी के साथ मैदान के बीच में ये मुकाबला चल रहा है। बल्लेबाजी की अगर बात की जाए, गेंदबाजी में अगर बात की जाए तो युवाओं को प्रेरित किया है, लेकिन हल्के से वहां पर महंगे शामिल हुए सिद्धेश। कुल मिलाकर 2 चौवे और एक छक्का जिस बल्लेबाज को लगा वो गेंदबाज सिद्धेश गेंदबाजी मार के पर उसका पर दूसरा ओवर समाप्त होता हुआ, तीसरा ओवर लेकर फिर एक बार गेंदबाजी मार के पर राजा किन्नेकर और एक युवा खिलाड़ी आसुल से बिलोंग करने वाला खिलाड़ी एक बेहतरीन टूर्नामेंट में अपना योगदान देता हुआ एक बेहतरीन गेंदबाज। कल के दिन में देखा हमने उनके भी गेंदबाजी बहुत ही बढ़िया थी। अब मात्र देवेंद्र गडकर ऑन स्ट्राइक, यहाँ पर देखो हल्की सी पटकी हुई गेंद कट करना चाहते थे, बिल्कुल बल्ले और गेंद के बीच संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के दस्ताना में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से अब मात्र बिंदी गेंद की समाप्ति। हमारे सामने कमेंट कक्ष के सामने में बिल्कुल समीर राणे नजर आते हुए, ये बिल्कुल आक्रामक खिलाड़ी है, बिल्कुल चीते की चाल रहे थे उनकी और मैदान में एक्टिव रहे थे। बिल्कुल ये एक्टिव रहना जरूरी होता है, जैसे हम देखते हैं शैलेश बाकर की यहाँ पर फील्डिंग में कट किया। फिर एक बार पॉइंट और थर्ड मैन के रिदम में जाके यहाँ पर गेंद निकलती हुई पॉइंट डीप पॉइंट के रिदम में सिंगल रन मुकम्मल, दूसरे रन का प्रयास, यहाँ पर दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। ये बेहतरीन बल्लेबाजी है, ये क्लासिक बल्लेबाजी है। अगर आप पॉइंट के रिदम में बार बार खेल रहे हो, बिल्कुल फील्डिंग की जमावट देखो तो बिल्कुल अगर बात की जाए तो ऑन साइड में बिल्कुल फील्ड की जमा हो रहा है और ऑफ साइड के रिदम में आप बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत ही बढ़िया। मेरिट के हिसाब से खेलना इसे कहते हैं बिल्कुल तुषार। फिर एक बार अब मात्र फील्ड में थोड़ी सी तब्दीली, शायद वामन कावले सोच समझ कर यहाँ पर निर्णय लेंगे। बिल्कुल अगर विकेटों के पीछे अगर अनुभव है आपके पास तो बिल्कुल मुकाबले में मजा आएगा। फिर एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर राज, ये देखो अब मात्र स्ट्रेट ग्राउंड वन बाउंस, यहाँ पर फील्डर पहुंचेंगे लेकिन उसके ऊपर से गेंद सीमा रेखा पार, 4 रनों के। खेलुआ समाप्त तीसरे ओवर का, कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर 37 रन बने। बेहतरीन बल्लेबाजी, मेरिट के हिसाब से बल्लेबाजी मैदान के बीच में स्ट्रेट ग्राउंड, बिल्कुल वन बाउंस सीमा रेखा पार, 4 रनों के लिए गेंद निकलती। ये गेंद बिल्कुल लेग टिक के बाहर निकलती हुई, शायद अंपायर मित्र मुड़ेंगे। जी हाँ बिल्कुल, शाहरुख खान के पोज में अंपायर प्रदीप पेडनेकर सर। अतिरिक्त रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 49 रन, 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। और एक गेंद शायद फिर एक बार अंपायर मेरी तरफ मुड़ते हुए और एक अतिरिक्त रन लेग टिक के ऊपर रखने की कोशिश कर रहे हैं, लेकिन हल्की सी बाहर निकलती हुई गेंद, क्योंकि ऊंचाई ज्यादा प्राप्त कर रही है गेंद। अगर गेंद नीचे रहती है तो बिल्कुल शायद लेग टिक को यहाँ पर ब्रश करती गेंद, लेकिन थोड़ी सी ऊंचाई प्राप्त करती हुई गेंद। फिर एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर राजा, ये देखो बिल्कुल हल्का से कट किया गेंद को, पॉइंट और थर्ड मैन के रिदम में डीप थर्ड मैन के रिदम में गेंद सीमा रेखा पार। बेहतरीन यहाँ पर दिशा दी खाली गेंद को, बिल्कुल तेज आउटफील्ड जरूर है और दिशा देने की जरूरत, बिल्कुल थोड़ी सी पटकी हुई गेंद, दिशा दी। मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत, त्यांना विनंती करतोय मी कृपया त्यांनी मान्यवर कक्षा घेऊन स्थान बनवायचंय। बड़ा शॉट, फिर एक बार स्ट्रेट ग्राउंड खेलने का प्रयास, लॉन्गर और लॉन्ग अप के बीच में यहाँ पर सिंगल रन मिलेगा। ये अच्छी रन थी, पिछले गेंद के ऊपर चौवा जरूर लगाया, उसके बाद सिंगल डबल। जो क्रिकेट की लाइव लाइन है उसको नहीं भूलना है, उसको बिल्कुल बरकरार रखना है। उसके बाद खराब गेंद को बड़े शॉट, ये भी एक अच्छी पैटर्न बन चुका है अब मात्र मैदान में। फिर एक बार चले आखिरी गेंद लेकर इस तीसरे ओवर की, कुल मिलाकर अगर बात की जाए स्कोर कार्ड तो 44 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके। आखिरी गेंद तीसरे ओवर की, इसी बीच राजा चले गेंदबाजी मार के ऊपर, पटकी हुई गेंद यहाँ पर देखो कट करना चाहते थे स्क्वायर लेग के रिदम में, शायद अंपायर दुविधा मन में। जी हाँ बिल्कुल, हम तरफ मुड़ेंगे, एक सही निर्णय अंपायर का। एक अतिरिक्त रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 45 रन स्कोर कार्ड के। इस ओवर में 103 रन खर्चे। बिल्कुल राजा की अगर बात की जाए तो लेग स्टिक के बाहर 2 गेंदे और ये पटकी हुई गेंद। फिर एक बार प्रयास करेंगे आखिरी गेंद डालने का,
फिर एक बार पटकी हुई गेंद थी यहाँ पर, अब मात्र बल्ले के रिडार में थी गेंद। आपको खेलना लाजमी था ये गेंद बिल्कुल विकेट कीपर के दस्ताने में, यानी कि बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर कुल मिलाकर 18 गेंदों का खेल हुआ समाप्त, और 18 गेंदों की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर 45 रन। आगमन होत आहे मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत तुमचं, आणि तुम्हाला विनंती राहील कृपया तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये स्थानापन्न व्हायचं आहे, आणि मित्रांना विनंती राहील कॉम्बॉक्स जरा खाली करून द्यायचा आहे मित्रांनो। मान्यवर कक्षात आमचे मान्यवर स्थानापन्न होतील, लहान लहान मुलांना विनंती राहील। बोले आएंगे गेंदबाजी मार्ग के ऊपर। पिछली 2 ओवर में अगर बात की जाए तो बल्लेबाज ने काबिल तारीफ बल्लेबाजी। अब क्या होगा आगे वाले आने वाले 18 गेंदों में, किस प्रकार की गेंदबाजी रहेगी तुषार, किस प्रकार की बल्लेबाजी होनी चाहिए मैदान के बीच में। हेलो, धन्यवाद अक्षय। सभी दर्शकों को तथा सभी खिलाड़ियों को इस अरवली प्रीमियर लीग में तहे दिल से स्वागत करता हूं। तो दोस्तों, यहां पर चलता हुआ मुकाबला कृष्णाई क्रिकेटर्स बनाम बाड़ू 11 के बीच। जो दर्शक देरी से आए उनको मैं जरूर बताना चाहूंगा, टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला लिया कृष्णाई क्रिकेटर्स ने और आमंत्रित किया बल्लेबाजी के लिए बाड़ू 11 को। बाड़ू 11 की बल्लेबाजी करते हुए मैदान के भीतर आपके नजर के सामने दिखाई देती हुई जोड़ी सागर गवंडी और नॉन स्ट्राइकिंग छोर के ऊपर देवेंद्र गड़ेकर। अक्षय जी, पावर प्ले में बहुत ही मारकुट की वहां पर गेंदबाजों के पसीने निकाले वहां पर बल्लेबाजों ने। ये देखो, ये गेंद बेहतरीन गेंद, थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद और बल्ले का दोस्तों कोई संपर्क नहीं हो पाया और गेंद निकलती हुई डॉट। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं और स्कोर रुका हुआ यहां पर, बल्कि 47 रनों के ऊपर। माफ कीजिए 48। इस बार अच्छी तरह से बल्ले पे नहीं आई गेंद और विकेट का पतन। सागर गवंडी जो एक बवंडर था मैदान के भीतर, वो बवंडर वापस पैवेलियन में लौटता हुआ। डीजे मित्र, एक अनुभवी क्रिकेटर ज्याने गोवा राज्यात जाऊन आपल्या गावाचं नाव रोशन केलं ते म्हणजे समीर धुरी यांचं आगमन होतंय। मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत तुमचं समीर सर, आणि तुम्हाला विनंती राहील कृपया तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये येऊन मान्यवर कक्षात स्थानापन्न व्हायचं आहे। मिस्टर समीर धुरी, तुम्हाला विनंती राहील कृपया मान्यवर कक्षातून तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे। असेल की त्यांनी कॉमेंट्री कक्षापाशी यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय। तो नए बल्लेबाज की हैसियत से मैदान के भीतर छक्कों चौकों के बादशाह, एक कैलकुलेटिव बल्लेबाज विघ्नेश आंदुरलेकर दिखाई देते हुए, और उनके सामने है वामन कावले, दोनों आइकॉन खिलाड़ी अब मात्र नजर आते हुए। देखते दोस्तों, वामन की गेंदबाजी हावी होती है विघ्नेश के ऊपर, क्या विघ्नेश चारों हाथ खोलते हैं और छक्कों चौकों की बौछार लगाते हैं अपनी टीम के लिए। ये तो आने वाला समय तय करेगा। फिलहाल वामन कावले चले हमसे दूर वाली चोर से गेंदबाजी का जिम्मा लेके।
ये गेंद लेग स्टंप से काफी बाहर। जी हाँ, अंपायर का फैसला आता हुआ धीरे धीरे कमेंट्री कक्ष की ओर। एक वाइड गेंद का अतिरिक्त रन के साथ पारी का कुल स्कोर यहां पर आगे बढ़ता हुआ बल्कि 49 रन। फिर से एक बार वामन, इस बार स्लोवर गेंद हल्के हाथों से बैकफुट पर आकर स्टीयर किया गेंद को पॉइंट के स्थान पर। गेंद जाती हुई डीप कवर पॉइंट के दरमियान। वहां पर खिलाड़ी तैनात थे। जब तक खिलाड़ी फील्ड करके थ्रो करते हैं तब तक आसानी के साथ दोनों बल्लेबाजों ने 2 रन अर्जित किए और इस 2 रन के साथ दोस्तों पारी का कुल स्कोर यहां पर 51 रन। फिर से एक बार वामन चले अपने हाथ में गेंदबाजी का जिम्मा लेके। इस बार करारा स्ट्रोक, गेंद इन द स्काई और वामन को किया बात। हमने देखा दूसरे दिन में 76 रन चाहिए थे वहां पर बालू 11 को और 76 रन का चेस करते हुए विघ्नेश आंदुलकर ने ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी और अपनी टीम को मैच जितवा दी थी। और उसी प्रकार यहां पर बल्लेबाजी चल रही है क्योंकि 4 ओवर में 57 रन 57 रन, मतलब ये आंकड़ा जो है ना वो 80 या 90 तक जरूर जाएगा। बेहतरीन गेंदबाजी राजा किनलेकर के द्वारा। टिप्पा गिरने के बाद गेंद ने थोड़ा सा काटा बदला और गेंद निकलती हुई सीधी वामन कावले के दस्तानों में। कोई रन नहीं दोस्तों, कोई नुकसान नहीं, स्कोर रुका हुआ सिर्फ 57 रन के ऊपर। फिर से एक बार वही गेंद, वही नतीजा आप सभी लोगों के सामने। बेहतरीन गेंदबाजी, वापसी और परिवर्तन के तौर पर यहां पर राजा किनलेकर के द्वारा गेंदबाजी। फिर से एक बार राजा दिखाई देते हुए स्क्रीन के ऊपर। और ये देखो लाजमी गेंदबाजी, तारीफ करनी होगी, ताजुब भरी गेंदबाजी, अद्भुत अविश्वसनीय गेंदबाजी करते हुए अपने टीम के लिए। और उसी प्रकार की गेंदबाजी की जरूरत है क्योंकि अभी तक 57 रन बनाए, आपको रोकना है बल्लेबाजों को, तो इसी ढांचे की गेंदबाजी करने के लिए जरूरत है। तो अब देखो विघ्नेश आंदुरलेकर कान मंत्र देते हुए वहां पर देवेंद्र गडेकर को। देखते हैं दोस्तों किस प्रकार बल्लेबाजी करते हैं। इस बार बेहतरीन गेंद, ब्लॉक होल में गेंद, जी हां, सीधा आईसीसी रूल नंबर 27 के तहत जोरदार अपील और अंपायर की उंगलियों पर और बैक टू द पैविलियन। देवेंद्र ने बनाए 15 गेंद पे व्यक्तिगत 20 रन और उनकी जगह लेने के लिए बाएं हाथ के बल्लेबाज सोनू गोड़कर मैदान के भीतर। तो राजा किनलेकर चले स्टंप के बगल से अपनी ओर की अगली गेंद लेकर। बेहतरीन गेंद, थोड़ी सी आगे गेंद को डाल दिया, गेंद को हल्के हाथों से खेल दिया कवर के रीजन में। भूषण जाधव गेंद के को बैकअप करते, तब तक आसानी के साथ 1 रन अर्जित किया दोनों बल्लेबाजों ने।
अब मात्र विघ्नेश आंदुरलेकर स्क्रीन के ऊपर दिखाई देते हुए दोस्तों। और राजा चले अपनी इस ओवर की आखिरी गेंद लेकर। राजा की तारीफ करनी होगी दोस्तों, जिस प्रकार 5 गेंदों में सिर्फ 1 रन खर्च करके एक सफलता भी प्राप्त की। जो भरोसा जताया था वहां पर वामन कावले ने, उनके कंधों के ऊपर उस भरोसे में खरे उतरे और इसीलिए वहां पर रोक लगाने में कामयाबी हासिल की। वहां पर बल्लेबाजी करते हुए बालू 11 के बल्लेबाजों को फील्डिंग में बदलाव दिखाई देता हुआ। फील्डिंग में बदलाव, स्क्वायर लेग का खिलाड़ी सिली मिडॉप के स्थान पर दिखाई देते हुए समीर। राजा चले अपनी 100 ओवर की आखिरी गेंद लेकर। बेहतरीन गेंदबाजी वहां पर विकेटों के पीछे बल्लेबाज के साथ विशाल कावले को भी चकमा देने वाली गेंद, लेकिन गली के स्थान पर जो खिलाड़ी था उसने बेहतरीन क्षेत्र रक्षण का दायित्व पेश करते हुए अपनी टीम के लिए 3 रन बचाए। इसी के साथ दोस्तों राजा किनलेकर का स्पेल की हुई समाप्ति और 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद पारी का कुल स्कोर दिखाई देता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 59 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। में परिवर्तन, आखिरी और इस इनिंग का अंतरिम ओव्हर लेकर गेंदबाज तसेच आमचे समालोचक स्वप्नील सोनसुरकर यांचं आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत। बेहतरीन गेंद अंदरूनी किनारा और फिर से एक बार गेंद जाती हुई लॉन्ग स्टॉप के क्षेत्र में। सिर्फ 1 रन मिलेगा वहां पर विघ्नेश आंदुरलेकर को। 1 रन के साथ दोस्तों पारी का कुल स्कोर होता हुआ 60 रन। पिछले साल का जिक्र किया जाए तो यहां पर यही दोनों टीमें फाइनल में थे, लेकिन इस मर्तबा क्वालिफायर राउंड में आपस में भिड़ते हुए फुल टॉस गेंद थी, अच्छी तरह से बल्ले पे नहीं आई गेंद, विद लॉन्ग द कारपेट गेंद जाती मिड विकेट के स्थान पर। तेजी के रफ्तार से कांचन राणे गेंद के ऊपर हावी होते तब तक दोस्तों 1 रन अर्जित किया हुआ पर सोनू गोड़कर ने अपने खाते में। अब मात्र 4 गेंदे शेष है इस पारी की, 4 गेंदे और विघ्नेश आंदुरलेकर जरूर इस 4 गेंदों में बड़े शॉट दागने चाहेंगे। और ये देखो बेहतरीन गेंद टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी तेजी कम रही वहां पर गेंद में। नतीजा आप लोगों के सामने है, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। फिर से एक बार ये युवा गेंदबाज अपने हुनर पेश करता हुआ इस आरवली प्रीमियर लीग में। और ये देखो करारा स्ट्रोक फिर से एक बार, और ये देख लेकिन सेफ हैंड विश्राम कावले के हाथों में दे बैठे अपना कैच और विघ्नेश को आना पड़ेगा बैक टू द पैविलियन। एमी स्पोर्ट वर्सेस राजाराम वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती राहील ही इनिंग संपतात लगेच कॉम्बॉक्स मध्ये यायचे। राजाराम वॉरियर्स
तो नए बल्लेबाज गौरव रेडकर मैदान के भीतर। सागर चले अपनी ओर की 5वीं गेंद लेकर, और ये देखो करारा स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन कैच दे बैठे और बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए सागर अपने टीम का ये वापर। इस आखिरी गेंद पे छक्का लगाएंगे तो राहुल अणसुरकर की ओर से 200 रुपए का नकद इनाम। फुलटॉस गेंद को विद द कारपेट गेंद को दिया, वहां पर थोड़ी सी हड़बड़ाहट की स्थिति पैदा होती है और गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। क्या ये आखिरी गेंद पे जो चौका लगाया शैलेश बागकर ने, ये चौका इस इनिंग का अहम रहेगा, क्योंकि सेकंड्स इनिंग में इनको बल्लेबाजी करनी है और टारगेट रखा है यहां पर पूरा 66 रन 66 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी। 36 चेंडू आणि 66 धावा। माध्यमातून या स्पर्धेची आठवण म्हणून सुंदर असं सन्मान चिन्ह या ठिकाणी ठेवलं आहे। सन्माननीय कांता कावळे यांना स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय कांता कावळे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह या ठिकाणी दिला जात आहे। मंडळाचे सदस्य अक्षय धुरी यांच्या शुभ हस्ते सन्माननीय कांता कावळे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरव केला जातोय। कॅमेरामॅन विघ्नेश तू आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी कॅमेरा थोडासा फिरव। स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचा मान सन्मान, त्यानंतर स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय विकास आंदुर्लेकर यांच्या ठिकाणी मान सन्मान केला तो आमच्या सुंदर समालोचना पर हिंदीचा ऐकला तुषार गवंडे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय विकास आंदुर्लेकर यांच्या ठिकाणी मान सन्मान केला जातोय। स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय महेश राऊळ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा उद्या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची आठवण म्हणून मंडळाचे सदस्य या ठिकाणी गुणगौरव करत आहेत। सन्मान चिन्ह देऊन राहुल अणसुरकर यांच्या शुभ हस्ते हा गुणगौरव केला जातोय। पहिल्या इनिंगचा खेळ हा समाप्त होतोय। प्रथम फलंदाजी करत असताना मैदानावर बाळू 11 संघ या मैदानावर मसल मारतोय। स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय राजन कावळे यांच्या ठिकाणी उपस्थित होते। आपल्याला साहेब विनंती, आपलं सहर्ष स्वागत आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानपन्न व्हा। आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ आयोजित आरवली प्रीमियर लीग 2023 चा क्रिकेटचा रणसंग्राम
जणू काही विद्यमान सोहळा या मैदानावर रंगला जातोय. आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील या मैदानावर फर्स्ट क्वालिफायरचा सामना या मैदानावर रंगला जातोय. बाळू 11 विपक्ष कृष्णाई क्रिकेटर संघ या दोन संघाच्या वतीनं. धन्यवाद तुषार गवंडी. यानंतर सेकंड एलिमिनेटर राऊंडचा सामना या मैदानावर आपल्याला फर्स्ट एलिमिनेटर राऊंड सामना आपल्याला पाहायला मिळेल. एम ई स्पोर्ट विपक्ष राजाराम वॉरियर्स संघ. एम ई स्पोर्टचा कर्णधार अनुप मातोंडकर आमच्यापर्यंत पोहोचतोय. आजूबाजूला राजाराम वॉरियर्स संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित असेल तर आपल्याला विनंती आहे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तो राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ. प्लीज गौरेश दुरे टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. स्पर्धेदरम्यान रिकी नेमन यांचं आगमन होत आहे. मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्हाला विनंती राहील तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये स्थानापन्न व्हायचे. तसेच आमचे जवळचे मित्र उत्कर्ष मित्रमंडळाचे एक धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय वैभव धुरी यांचं आगमन होतं. त्यांना पण विनंती राहील वैभव कॉम्बॉक्स मध्ये स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान, भव्य दिव्य असं आयोजन, दान द्यावी लागेल. आयोजनाला सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रज्वल पोस्टचे संघमालक राणे सर, तुम्हाला पण विनंती राहील वरती येऊन स्थानापन्न व्हायचंय मान्यवर कक्षात. स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचं महत्त्वाचं असतं तुषार. मी म्हणेन प्रीमियर लीगची स्पर्धा असली की संघाचे संघमालक, ज्यावेळी संघाचे संघमालक सक्षम असतात त्यावेळी पंचक्रोशीतील प्रत्येक खेळाडूला नाममात्र एक सुवर्ण संधी असते या मैदानावर खेळ खेळण्याची. त्यांच्यामुळे सुंदर अशी लीग ही प्रत्येक गावागावामध्ये पार पडते. त्या सर्वही संघ, 8ही संघाच्या संघमालकांना लाख मोलाचा सलाम कॉमेंट्री बॉक्समधून आणि सागर कमेंट्री सज्ज होतोय. सम्राट भूषण जाधव पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा इरादा होता. बॅटच्या पट्ट्या देत नाही चेंडू. शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्ररक्षक येतोय, परतीची फेक करतोय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या मैदानावर. खराब परतीची फेक आणि धावांना मैदानावर बोनसच्या स्वरूपानं पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्या पूर्ण करत 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा धावफलकावर 66 या धावसंख्येचा पाठलाग करतोय. सर्व फायटिंग टोटल आहे मैदानावर. एका बाजूनं प्रत्येक षटकाचा विचार केला तर अधिवर्य 2 पॉवर प्लेची षटकं ही मिळणे बाळू 11 संघासाठी अहम राहतील. मैदानावर सोडून दिला तो चेंडू, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय चेंडू. कालचं सत्र या मैदानावर भूषण जाधवनं गाजवलं. विनय जाधववर हल्लाबोल केलाय मैदानावर. स्टारकाश गोलंदाजावर एका बाजूनं काल बघितलं गौरव गडेकर, विनय जाधव थोडेसे महागडे ठरले आणि त्यानंतर सामना आज फर्स्ट क्वालिफायरचा सामना. जो संघ विजयी तो डायरेक्ट मेगा फायनल मध्ये आहे. जो संघ पराभूत त्याला संधी असेल मैदानावर. आक्रमण केलंय कृष्णा क्रिकेटर संघाच्या बाजूनं. डगआउटच्या दिशेने बॅक टू द बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा बहारदार फटका. चेंडू सीमा रेषाबाहेर. 6 धावा. पहिल्या चेंडूवर सन्मानजनक 2 धावा. त्यानंतर दुसरा चेंडू, तो चांगला चेंडू, थोडासा सन्मान दिला होता मैदानावर. आणि त्यानंतर खराब चेंडूला मैदानावर बॅटच्या रिडारमध्ये घेऊन स्ट्रेट ड्राईव्हचा बहारदार फटका टोलवला. सीमारेषेच्या बाहेर चेंडू. सागर कबड्डी सज्ज होतोय. सुंदर फटका देत दिला. फटका टॅनचा आवाज करून देणारा फटका. फेवरेट शॉट भूषण जाधवचा कव्हरच्या दिशेने फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी डीसे बजाव. हॅलो 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 धावा धावफलकावर भूषण जाधवनं आक्रमण केले. भूषणला माहिती आहे अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढं आक्रमण आपण करू तेवढा फायदा होईल मैदानावर. सुंदर चेंडू हलक्या हाताने किंवा सुंदर क्रिकेट, सन्मानजनक क्रिकेट ज्याला म्हटलं तो सन्मानजनक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. टायनचे आवाज करून देणारी फलंदाजी मैदानावर. डगआउटमध्ये गौरव होतोय टायनच्या बाजूला भूषण जाधवचा, कारण खराब 2 चेंडू त्यावर तगडे फटके. चांगला चेंडू त्याला सन्मान देत. एकेरी धावसंख्या 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावा धावफलकावर. परतीची पेक जी चुकीची आली पुन्हा एकदा भूषण जाधव स्ट्राईकला आला. त्यावेळी जर विश्राम कावळे स्ट्राईकला असता
तर गोलंदाजाने एका बाजूने गोलंदाजी टिचून केली असते, दुसऱ्या बाजूने विश्रामनं पण फटके टोलावले असते, पण परतीची चुकीची फेक येणाऱ्या कालखंडामध्ये भूषण जाधवचे 2 फटके बघायला मिळालेत. सागर गवंडी थोडासा खर्च होतोय मैदानावर. 13 धावा धावफलकावर. गती परिवर्तनाचा चेंडू आडव्या बॅटनं सुंदर फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक लॉंग ऑन कडून पोहोचतोय. परतीची फेक संघासाठी 2 धावा वाचवल्या जात आहेत आणि या दुहेरी धावसंख्येनं षटक क्रमांक पहिल्या अधिभार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि ज्या पहिल्या अधिभार्य पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण निम्मी धावसंख्या गाठावी हे इराद्याने टीम मीटिंग मध्ये स्पष्ट केलंय. तो कृष्ण क्रिकेटर्स संघ मजल मारतोय 15 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धन्यवाद. तर दरम्यान नाणेफेकीचा कॉल होतोय. राजाराम वॉरियर्स वर्सेस एमी स्पोर्ट दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील नाणेफेक कक्षात यायचंय आणि तसेच आमचे जवळचे मित्र गौरव रेडकर यांना गडेकर यांना विनंती करतोय. गौरव गडेकर या सामन्यात नाणेफेक करून घ्यायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला तर संघाच्या हुकमी एकेन हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. पहिलं अधिभार्य पॉवर प्लेचं षटक 15 धावा तब्बल धावफलकावर. भूषण जाधवनं हात खोललेत. काय फटके वासे केले. नेत्रदीपक पद्धतीचे 2 फटके आपल्याला पाहायला मिळाले. दाद द्यावी लागेल षटकारापेक्षा जो कव्हरचा फटका टोलावलाय मैदानावर. काय फटके वासे गेले मैदानावर. लेदरबर्ग क्रिकेटची आठवण करून ते तरी फटकेबाजी मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली. संयमी क्रिकेट काय असतं ते भूषण जाधवनं मैदानामध्ये दाखवलंय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचाने दंडात्मक केलाय विघ्नेश आंदुरलेकरच्या पहिल्या चेंडूला. बोनस स्वरूपानं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. 1 या धावसंख्येनं 16 धावा धावफलकावर. एबिस्मुट संघ टॉस विन आपला निर्णय आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी कळवा. 16 धावा धावफलकावर. हलक्या हाताने घेऊन करतोय. सुंदर दिशा दिल्या त्या क्षेत्ररक्षकाला चकवला जातोय चेंडू. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय. जर विश्राम कावळे रनिंग बिटवीन विकेटमध्ये थोडासा जलद असला असता तर सहजासहजी भूषण जाधवनं दुसरी धाव पूर्ण केली होती, कारण इरादे पहिलेच मैदानावर स्पष्ट झाले होते. पाऊल चालले होते दुहेरी धावसंख्येसाठी. 1 या धावसंख्येनं 17 धावा धावफलकावर कृष्ण क्रिकेटर्स संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूने बाळू इलेव्हन संघ या मैदानावरचा लक फॅक्टर संघ म्हणून ज्याच्याकडे सर्वांच्या नजरा तो संघ या मैदानावर लढत करतोय. विघ्नेश आंदुरलेकर प्रतिनिधित्व करतोय. सुंदर गोलंदाजी हलक्या हाताने स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. स्वतः मालक स्क्रीनवर. परतीची फेक तोपर्यंत 1 धावसंख्या. 1 या धावसंख्येनं 17 धावा धावफलकावर आपल्याला 18 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. बीदकड्यांच्या बबतल्या दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 1 षटकार 1 चौकार. एकेरी धावसंख्येची चिल्लर. भूषण जाधव एका बाजूने पावनखिंड लढवतोय मैदानावर. दुसऱ्या बाजूने अनुभवाची तिजोरी मैदानावर विश्राम कावळे आणि त्यानंतर अष्टपैलू कामगिरी करणारा बाळू इलेव्हन संघाचा आयकॉन खेळाडू विघ्नेश आंदुरलेकर. विघ्नेश आंदुरलेकर एक मोठा फटका बसलाय. कोणी झेल टिपायचं ही ग्रामसभा आणि त्यानंतर येणाऱ्या कालखंडामध्ये सुरेख पद्धतीचं झेल टिपलंय आणि संघाच्या हुकमी एक्क्याची धोक्याची घंटा वाजली आहे मैदानावर. येणाऱ्या कालखंडामध्ये भूषण जाधव बाद झालाय. येणाऱ्या कालखंडामध्ये कृष्णा क्रिकेटर संघाची दिली की धडकन वाजेल की प्रतिस्पर्धी संघ उत्साहाच्या वातावरणात पाहायला मिळेल. टर्निंग पॉइंट असेल भूषण जाधवचं विकेटवरच्या मैदानावर. सुरेख खेळाचं प्रदर्शन. 7 चेंडू 14 धावांची बहारदार खेळ आली संपुष्टात. डीचे मजा. हार्दिक हार्दिक स्वागत सर तुमचं. आणि चेतन गडेकर यांना विनंती करतोय सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. डीजे. एका बाजूने ज्या खेळाडूकडे आशा अपेक्षा होत्या पण प्रतिस्पर्धी संघानं बाळू इलेव्हन संघानं जे शर्तीचे प्रयत्न सुरुवातीपासून लावले होते भूषण जाधवला लवकरात लवकर माघारी परतवायचे ते शर्तीचे प्रयत्न या मैदानावर मेहनत करून यशस्वीरित्या या मैदानावर उभे केले जात आहेत. भूषण जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन खेळाडू मैदानावर. सिद्धू कावळे मैदानावर पावलं टाकतोय. कालच्या सत्रात गोलंदाजीमध्ये सक्षम कामगिरी. संघाचा हुकमे एक्का येणं मैदानामध्ये पावलं टाकणं अजूनही बाकी आहे. वामन कावळे
आणि त्यानंतर या मैदानावर जबाबदारी असेल या मधल्या जोडीवर. आल्या आल्या आक्रमण करा भय इरादे. मी म्हणेन संयमी क्रिकेट खेळावं लागेल कारण संघाची रन मशीन माघारी परतली आहे. भूषण जाधव 2 चेंडूंचा असोली खेळ बाकी. 18 धावा धावपलकावर. पहिल्या षटकावर तब्बल आल्या होत्या धावा 16, 15 आणि त्यानंतर स्वेरच्या स्वरूपात एक धाव बहाल करत 3 धावा बहाल करतोय मैदानावर. विघ्नेश चांदुर्लेकरनं काम केलंय मैदानावर. भूषण जाधवला माघारी परतवलंय. गती परिवर्तनाचा चेंडूवर. चेंडूला स्वागत केलं स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यानं. अंतरिम चेंडूवर 6 धावांचा सांघिक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा धावपलकावर. 5व्या चेंडूवर हल्ला बोल केलाय. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 5व्या चेंडूवर हल्ला बोल केलाय मैदानावर. शेवटच्या क्षणी या मैदानावर सिद्धू काळ्यानं जो गती परिवर्तनाचा चेंडू होता त्यावर नजरा ठेवत या मैदानावर चेंडू सरळ सीमा रेषाबाहेर. 6 धावांसाठी फटका पाहायला मिळतोय. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक येतोय. झेल सुटलं जात आहे मैदानावर. सुटलेलं झेल. एकेरी धावसंख्येची बोर 1 या धावसंख्येनं पाव शतक पूर्ण होत आहे धावपलकावर. 25 धावा या धावपलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय मैदानावर. 12.5च्या रन रेटनं खेळतोय मैदानावर. कृष्णई क्रिकेटर संघ 66 धावांचा पल्ला गाठायचा आहे मैदानावर. एका बाजूने टीम मिटिंग लागेल. कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करावा. बाळू इलेव्हन संघाच्या बाजूने सागर गवंडी थोडासा महागडा ठरलाय. विघ्नेश आंदुर्लेकरनं काम केलंय आणि तोपर्यंत एक आपण सुंदर संगीत डीजेच्या कबर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देवेंद्र गडेकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला मॅच मॅन ऑफ द मॅच एका जोरदारावर मैदानामध्ये खेळतोय सिद्धू कावळे. आरवलीश्वर आरवली संघ आयोजित आरवली प्रीमियर लीग 2023 चा क्रिकेटचा रणसंग्राम सर्व काही विद्यमान सोहळा या मैदानावर रंगला. तो अंतिम दिवस या स्पर्धेचा. रतिम महारथी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाले. आज रतिम महारथी या मैदानावर शर्तीचे प्रयत्न करत एका बाजूने 4 संघ या मैदानावर आपण पुढे पाहतोय. या 2 संघांची लढत. दोन्ही संघ तुल्यबळ संघ. आडव्या बॅटनं फटका टोलवला तर डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा सेलिब्रिडॉन क्षेत्ररक्षक स्वतः मालक स्क्रीनवर दीपक पटनायक. परतीची फेक एकेरी धावसंख्येची लहर आणि 1 या धावसंख्येने सांघिक धावपलकावर 26 धावा धावपलकावर. आज विश्राम कावळेला मैदानावर अनुभव दाखवावा लागेल. स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं लाडकं नेतृत्व. कधी हाक मारा जो माणूस आपल्या बाजूनं हुकमी एक्क्यासारखं उभा राहतो असं आमचे जवळचे मित्र सन्माननीय आसोली ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय संकेत धुरे यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. धुरे साहेब आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानपन्न बा. सुंदर फटका. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत सरळ चेंडू सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 30 धावा धावपलकावर. स्पर्धेच्या माध्यमातून धुरी साहेबांचं आगमन आपल्याला साहेब विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानपन्न बा. आपलं आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाच्या बाजूने सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानपन्न बा. विश्राम कावळेनं अनुभव लावलाय मैदानावर. एका बाजूने विशाल कावळे बाबन उर्फ अमन कावळे यानं बाकी आहे मैदानावर. शानू या नावानं या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध. आज शानूवर नजर असतील मैदानावर. त्याला पूर्ण मेहनत करावी लागेल. सुरेख गोलंदाजी. 1 तेरी 1 मेरी. एका बाजूने अनुभवाच्या जोरावर पहिल्या चेंडूवर हल्लाबोल केला होता. दुसऱ्या चेंडूवर मैदानामध्ये विश्राम कावळेनं आणि त्यानंतर या मैदानावर युवा खेळाडू देवेंद्र गडेकर अनुभवाला रोखून ठेवतोय मैदानावर. 30 धावा धावपलकावर. लेस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच 2 हात समांतर करताय. स्वेर चेंडूचा इशारा येईल. पंच आमच्याकडे पळताय. दंडात्मक गोलंदाजाला केलं जात आहे. 1 या धावसंख्येनं 31 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर. पण मी म्हणेन कुठेतरी एक मोठा फटका पाहायचा आहे कृष्णा क्रिकेटर्स संघाला.
पहिले 3 षटकांमध्ये जी सुरुवात या मैदानावर भूषण जाधवनं अतिशय रोमांचक पद्धतीनं केली होते आणि त्यानंतर या मैदानावर येणाऱ्या कालखंडामध्ये कुठेतरी एक मोठा फटका पाहिजे. सुंदर फटका जमले लगतचा डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 32 धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. या षटकाची स्वागत करणाऱ्या उर्वरित असूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 32 धावाच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 66 धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर. निम्म्या षटकांमध्ये जवळजवळ निम्म्या धावसंख्येकडे पाठलाग जरूर केलाय मैदानावर कृष्ण क्रिकेटर संघानं. सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय ज्याचं आपण कमेंट्री बॉक्स मधून कौतुक केलं होतं. सर्वांचं लाडकं नेतृत्व आसवली ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय संकेत दुरी साहेबांच्या ठिकाणी आगमन आहे. आपलं सहर्ष स्वागत कमेंट्री बॉक्स मध्ये आयोजकांच्या वतीनं. 19 चेंडू विजयासाठी 34 धावांची आवश्यकता या मैदानावर. प्रतिस्पर्धी संघाचे जेवढे निर्धाव चेंडू तेवढा टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट फ्री प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे पळत आहेत. दंडात्मक केलंय गोलंदाजाला. स्वेर चेंडूचा इशारा येतोय. स्वेर चेंडूनं सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येने धावफलक पुढे सरकला गेलाय. 33 धावा धावफलकावर निम्मा धावफलकावर गाठलाय. उर्वरितचे 19 चेंडू विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. लढत अतिशय रोमांचक आहे. सर्वेश मैदानावर भूषण जाधव जरी माघारी परतलाय तरी आम्ही कमी पडणार नाही ही षटकारानं सांग या ठिकाणी मात्र आक्रमकता दाखवली आहे. कृष्ण क्रिकेटर संघाच्या मैदानावर सिद्धू कावळेनं आणि 6 या धावसंख्येनं 39 धावाच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या अजूनही 3 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. 18 चेंडू विजयासाठी येणाऱ्या कालखंडामध्ये 27 धावांची आवश्यकता. 28 धावा हे समीकरण सागर गवंडी विघ्नेश आंदुर्लेकर संघाची पूर्ण मदार असेल आणि एका बाजूने मैदानावर लक्ष लागलंय. सिद्धू कावळे उभरता सिताऱ्या मैदानावर झळकायला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या बाजूनं वामन कावले अजूनही मैदानात येणं बाकी आणि तोपर्यंत आपण एक सुंदर यांचे कार्यकर्ते आणि एक बुलंद नेतृत्व आमचं नैचाड गावचं सन्मान्य संकेत धुरी यांचं आगमन झालंय. तर विनंती करेल मी अनुप मातोंडकर सन्मान चिन्ह देऊन यांचं स्वागत करायचंय. सन्मान्य संकेत धुरी यांचं आगमन या स्टेजवर झालंय नुकतंच. नमस्कार, मी महेश राऊळ, स्वतः कॉमेंटेटर, तसेच माझे स्कोररचे मित्र सर्वेश सांगली. एक नैचाड गावचं दमदार नेतृत्व सन्मान्य संकेत धुरी. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार आहे 10-15 पावलांचा रनअप विघ्नेश. त्याला तोंड देतील अनुभवी असा फलंदाज बाळू विश्राम कावळे. पंचांच्या डाव्या बाजूने खेळण्यास तयार. खेळण्यास थोडेसे चुकलेले शॉर्ट पिच चेंडू टाकलेला बॅटचा बॉलचा संपर्क साधला नाही. धाव काय घेऊ शकले नाही. धावसंख्या स्थिरावलेली. 39 धावा. गोलंदाज आपल्या गोलंदाजीवर. विघ्नेश आपल्या पंचांच्या स्वतः एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो विघ्नेश आंदोर्लेकर. पंचांच्या डाव्या बाजूने चांगला चेंडू स्क्वेअर लेगच्या इशारा चढवला. एक धाव घेतात दुसरी धावच्या प्रयत्नात. दुसरी धाव काय घेऊ शकले नाही. एका धावर समाधान. संघाची धावसंख्या होते 40 धावा. एकच गडी बाद 40 धावा. आलेश्वर संघाची धावसंख्या आरवलेश्वर 2023 प्रीमियर लीग तिसरा दिवस सामन्याचा. विघ्नेश आपल्या गोलंदाजीवर. पंचाचे काम सांभाळत ते माझे मित्र पेडणेकर व दुसरे मेसर टेमकर. सुंदर अशी पंचाची कामगिरी पाहत आहेत. विघ्नेश आपल्या गोलंदाजीवर. उंच तटावलेला चेंडू पाहूया. चौकार जातो की षटकाराच्या तीरावर. सुंदर असं क्षेत्ररक्षण. चौकार होता वाचला पण 2 धावा पळून काढल्या. पाहूया तिसरी धाव घेत आहेत की नाही ते. 3 धावा झटपट पळून काढलेल्या. संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 43 धावा.
दुपारच्या सत्रातील सामना पाहण्यासाठी जवळजवळ आरवलीश्वर मैदानावर 25 ते 30 हजार प्रेक्षक उपस्थित. सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं चौकार अडवलेला 3 धावा झटपट पळून काढलेल्या फलंदाजाने संघाची धावसंख्या येते 1 गडी बाद 43 धावा. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. विघ्नेश आंदुर्लेकर पंचांच्या डाव्या बाजूने त्यांना तोंड देतील यशस्वीरित्या. सुंदर असा खेळाडू, उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखलं जातं. चांगला चेंडू टाळा पाहूया, चौकार की षटकार, अशा रीतीने हा षटकार. धावा, 1 गडी बाद 49 धावा. सहा चेंडूमध्ये 11 धावावर खेळत आहेत. पुन्हा चेंडूची कट लागलेली, 1 धाव झटपट पळून काढलेली विश्राम यांनी. 50 धावा, अर्धशतक फलकावर लागले आहे. संघाचं टाळ्याच्या कडकडांमध्ये त्यांचं स्वागत होत आहे. 13 चेंडू 16 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी 13 चेंडू 16 धावा. सामना पाहण्यासाठी माझे मित्र सुपरस्टारचे जुने अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांना ओळखले जाते पप्पू कांबळी पण सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. आंदोर्लेकर पंचांच्या डाव्या बाजूने 13 चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाज आपल्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा हुक करण्याच्या प्रयत्नात बॉलचा आणि बॅटचा संपर्क साधला नाही. अशा रीतीनं 4 षटकांचा कोटा संपलेला आहे. 4 षटकामध्ये संघाची धावसंख्या झालेली आहे 50 धावा. 1 गडी बाद 50 धावा. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावा. पाहूया काय चमत्कार करून दाखवता. बारा चेंडू 16 धावांची गरज. शरींद्र त्रिफळा बाद झालेला तो म्हणजे विश्राम कावळे. संघाचा दुसरा गडी बाद झाला. फलंदाज गेलाय तो म्हणजे एक
आधारस्तंभ संघाचा तो म्हणजे वामन. पाहूया चौकार षटकाराची आतषबाजी करून या सामना जिंकून देतो की नाही ते. कावळे आपल्या पहिल्याच षटकामध्ये एक गडी बाद केला तो म्हणजे विश्राम कावळे. त्रिफळा बाद झाला. संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 50 धावा. 11 चेंडू 16 धावांची गरज. सागर आपल्या गोलंदाजीवर 10-15 पावलांचा रनअप. दुपारच्या सत्रातील हा सामना त्याला यशस्वीच्या तोंड देतील म्हणजे संघाचा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो तोच कावळे, वामन कावळे. 10-15 पावलांचा रनअप. चांगला चेंडू तटावून काढलेला आहे. मिड विकेटच्या इच्छेने एक धाव सहज पळून काढणार. थोडं संघाच्या क्षेत्ररक्षण एकाच्या रक्षणाचा पुरेपूर फायदा घेतला व 2 धावा झटपट पळून काढल्या. आपले संघाची धावसंख्या होते 52. आपलं खातं खोललेलं आहे वामन कावळे यांनी. संघाची धावसंख्या होते 52 धावा. 2 गडी बाद 52 धावा. पहिला गडी बाद झालाय तो म्हणजे जाधव बाद झाला, भूषण जाधव. व दुसरा गडी बाद झालाय तो म्हणजे विश्राम कावळे. हॅलो. भूषण यांनी आपल्या संघासाठी 14 धावा काढल्या होत्या. या स्पर्धेदरम्यान कावळेंनी 16 धावा. कमलाकर बागकर सर यांचं आगमन होते, तसेच आदोबा बागकर यांचं आगमन होतंय. मंडळातर्फे हार्दिक स्वागत सर. तुम्हाला विनंती राहील कृपया तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. पाहूया चौकार की षटकार. अशा रीतीला षटकार. ची धावसंख्या होते 58 धावा. 9 चेंडू 8 धावा. सागर आपल्या गोलंदाजीवर. पंचाजवळ अपील केलं होतं. मला वाटलं चेंडू बॅटला लागलेला. धावसंख्या स्थिरावलेली 2 गडी बाद 58 धावा. गोलंदाज आपल्या गोलंदाजीवर. पहिला गडी बाद झालाय तो म्हणजे भूषण जाधव. दुसरा गडी बाद झालाय तो विश्राम कावळे. गोलंदाज आपल्या गोलंदाजीवर. वामनाने पुन्हा चेंडू ताटाला. पाहूया जेल घेतो की नाही ते. अशा रीतीने सुंदर असा घेतलेला आहे रेडकरांनी. तिसरा धक्का संघाला होतोय. 3 गडी 52 धावा. डीजे काकांचं आगमन होतंय. मंडळातर्फे हार्दिक स्वागत. तसेच विनंती करेल मी चेतन टेकर नवीन फलंदाज पाहूया कोण जातोय तो. राजा किंदळेकर. सुंदर असं स्कोरचं काम करत आहेत ते माझे मित्र सर्वेश. 58 धावा. 3 गडी बाद 58 धावा. राजा किंदळेकर पाहूया संघाला चौकार षटकार म्हणून सामना जिंकून देतो की नाही ते. सागर आपल्या गोलंदाजीवर. सुंदर असा चेंडू. पाहूया चौकार की षटकार. अशा रीतीने षटकार. षटकाराने आपलं खातं खोललेलं आहे. संघाची धाव संख्या होते 3 गडी बाद 64. सहा चेंडू 2 धावा. सुंदर असं आल्या आल्या षटकार मारला. षटकाराने खातं खोलले. संघाची धावसंख्या होते 64 धावा. 6 चेंडू शिल्लक
2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्कोररचे माझे मित्र काम सत्यम मला चांगली अशी सुंदर अशी माहिती पुरवत होते. पंचाचं काम सांभाळत आहेत ते टेमकर व माझे मित्र प्रदीप पेंडेकर नॉन स्ट्राईक पंच. 6 चेंडू 2 धावाची गरज सामना जिंकण्यासाठी. पाहूया शेवटचा गोलंदाज काय चमत्कार करून दाखवतो तो, की फलंदाज काय करतो तो. सामना जिंकणे 6 चेंडू 2 धावा. दुपारच्या सत्रातील हा सामना कृष्णाई 11 विरुद्ध बाळू 11. हॅलो, दरम्यान नाणेफेकचा कॉल जिंकतोय ॲमी स्पोर्ट संघ. संघाचे संघनायक अनुप मातोंडकर आपला निर्णय कळवायचा आहे. को कॅप्टन पीटर फर्नांडिस 2 मिनिटं. पीटर आपला निर्णय कळवायचा आहे. गौरव रेडकर आपलं पहिलं संघाचं 6वं षटक घेऊन येत. 6 चेंडू 2 धावा. फिल्डिंग करण्याचा पाहूया निर्णय घेतलाय. काय चमत्कार करून दाखवतो गौरव रेडकर. 6 चेंडू 2 धावा. सुंदर खेळ पाहायला मिळतो रसिके प्रेक्षकांना. पंचाजवळ अपील केलं होतं, पंचावर कोणताही दबाव नाही. अशा रीतीनं 2 धावा सोडसकाच्या क्षेत्ररक्षण 2 धावा पहिल्या चेंडूमध्ये पटकावल्या व सामना जिंकलेला आहे कृष्णाई संघ. बाईच्या रूपाने हॅलो, 2 धावा मिळून सामना जिंकलेला आहे. आरोलश्वर प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेदरम्यान काही दात्यांनी आम्हाला पारितोषिकं दिली आहेत. त्या पारितोषिकांची नावं पुढील प्रमाणे.